रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। पाटण तालुक्यातील कोयना धरण परिसर मध्यरात्री पुन्हा एकदा भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला। मंगळवारी मध्यरात्री 12:09 हा धक्का बसला। या भूकंपाची तीव्रता 3.4 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली असून केंद्रबिंदू कोयना धरणापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर होता। धक्का सौम्य स्वरूपाचा असल्याने तो प्रामुख्याने कोयना नगरमध्येच जाणवला, इतर भागात तो जाणवला नाही। या घटनेनंतर नागरिकांमध्ये थोडीशी भीती निर्माण झाली असली तरी कोयना धरण व्यवस्थापनाने तात्काळ तपासणी करून धरण सुरक्षित असल्याचं स्पष्ट केलंय। भूकंपाचा केंद्रबिंदू साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील हेळवाग गावच्या नैऋत्य दिशेला 3 किलोमीटर अंतरावर होता। कोयना नगरमध्ये लोकांना हलकेच कंप जाणवले आणि काही ठिकाणी भांडी खिडक्या थरथरत असल्याचं दिसून आलं, तरी सुद्धा कोणत्याही घरांची पडझड किंवा जीवितहानी झालेली नाही। जिल्हा प्रशासनाने तात्काळ याबाबतची माहिती दिली असून पाटण तालुक्यात कुठेही मोठं नुकसान झालं नसल्याचं स्पष्ट केलंय। स्थानिक नागरिकांनी मात्र भूकंपाचा हा अनुभव पुन्हा जाणवल्यानं थोडीशी धास्ती व्यक्त केली आहे। दरम्यान या भागात सतत भूकंपाचे धक्के बसत असल्यानं लोकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। याआधी अगदी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी देखील कोयना धरण परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का बसला होता। दुपारी 2:45च्या सुमारास झालेल्या त्या भूकंपाची तीव्रता 2.9 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली होती। त्याचा केंद्रबिंदू धरणापासून जवळच 41 किलोमीटर अंतरावर होता। तो वारणा खोऱ्यातील तानमळा गावच्या पूर्वेला 10 किलोमीटर आणि चिपळूणच्या दक्षिणेला 11 किलोमीटर अंतरावर होता। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र त्यावेळीही धरणाला कोणतीही धोका नसल्याची माहिती प्रशासनाने दिली होती। गेल्या काही वर्षात कोयना धरण परिसरात असे छोटे मोठे धक्के नियमितपणे जाणवत असल्याने हा भाग भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून विशेषत्वाने अधोरेखित केला जातोय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।